एससी प्रवर्गातील जातींना अ ब कड उपवर्गीकरणास विरोध करण्यासाठी बीड ते मुंबई असा लॉंग मार्च आंबेडकरवादी नागरिकांनी काढला असून या लॉंग मार्चमध्ये मराठवाड्यासह पुणे, नाशिक, मुंबई येथील भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। 26 जून रोजी आझाद मैदान येथे हा लॉंग मार्च पोहोचणार असून आझाद मैदानावर विराट भीम शक्तीचे दर्शन प्रशासनास करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भीम सैनिक विनायक सरोदे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। तर अगोदर वर्गीकरणाबाबतीत आपली काय भूमिका आहे, जो लॉंग मार्च निघालेला आहे त्याबद्दल काय सांगा? जय भीम, जय संविधान। उपवर्गीकरण हे संविधानिक नसून त्याच्या विरोधामध्ये बीडमधून आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी आणि भीम सैनिकांनी तसेच उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आहे ते सर्व तरुण मुंबईमध्ये मंत्रालयावर 26 जून रोजी मोर्चा घेऊन जात आहेत, पायी जात आहेत, लॉंग मोर्चा आहे, आता पुण्याच्या पुढे गेलेला आहे। तर त्या मोर्चाला अनुसरून आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे सर्व भीम सैनिक आंबेडकरी अनुयायी त्या मोर्चाला बिनशर्त समर्थन करत आहोत आणि उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीत होऊ नये अशा आमचं मत आहे। तर काय वाटतं, उपवर्गीकरण म्हणजे सरकारने घातलेला हा एक घाट आहे का? कसं बघताय? नक्कीच तुम्ही पत्रकार फक्त तोडा आणि फोडा हे असं करून त्यांना राजकारण करायचंय। जाती जातीमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये मतभेद करून त्यांना राजकारण करायचंय, त्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे विरोध करत आहोत। पण मातंग समाज जो आहे, आपला छोटा लहान भाऊ आहे, तो याला फेवर करतोय, रस्त्यावर उतरतोय। मातंग समाज हा पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला नाही किंवा उतरणार पण नाही। हे त्यांना माहित आहे की मोठा भाऊ कधी पण त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी कधी पण रस्त्यावर उतरतो। हे जे बीजेपीनं किंवा RSSनं जे विकत घेतलेले लोक आहेत ते लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि ते लोक त्या समाजाला दिशाभूल करून त्यांना उपवर्गीकरणाचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मातंग समाजाची एक भावनाही अशी आहे, आमचं हक्काचं जे आरक्षण आहे ते महाराणी बौद्ध समाजाने घेतलंय। असं जर असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळी सर्व एक समूह तयार केला, त्यांनी वर्गीकरण केलं, SC किंवा मागासवर्गीय हे वर्गीकरण तयार केलं आणि त्यामध्ये सर्व 59 जातींना तिथं त्यांनी स्थान दिले। त्यावेळी त्यांनी कुठलीही जात, म्हणजे आमच्या महार समाजाचा जर अनुक्रमांक तुम्ही पाहिला असेल तरी महार किंवा बौद्ध 37वा नंबर आहे, म्हणजे आमच्या अगोदर 36 जाती असतात, त्याच्यानंतर पण तेवढ्याच जाती आहेत। याचा अर्थ असा नाही की आरक्षण फक्त आम्ही खाल्लं, त्यांना पण तेवढीच संधी होती, पण काही कारणास्तव ते दूर राहिले आणि आजही संधी आहे। आरक्षण कोणी खाल्ल्याचा इथं संबंधच येत नाही। SC वर्गीकरणामध्ये जे 59 जाती आहेत त्यापैकी फक्त मातंग समाजाचीच ही भावना आहे आणि यातल्या काही जाती तर सगळ्या याच्यापासून कोसो दूर आहे, ते स्वातंत्र्य झाल्याचीही त्यांना अजून माहिती नाही। कसं बघताय? हो, अगदी बरोबर आहे। आणि हेच आम्ही बौद्ध समाज जो आहे की शिक्षणातून आम्ही प्रगत झालो, शिक्षणापासून आम्ही जाणकार झालो। जो समाज आजही इतर घटक जे आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे की 2-4 जाती जर बघितल्या तर त्यांना शिक्षण आहे किंवा मूळ प्रवाहात आपल्या सामील झाले आहेत, परंतु अशा कित्येक जाती आहेत की त्यांना स्वातंत्र्य आहे, शिक्षण आहे हे माहीतच नाही। मग आम्ही त्यासाठी हा मोठा भाऊ म्हणून आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी त्यांच्यावर जेव्हा कुठं अन्याय अत्याचार होतो आम्ही त्यावेळी हे बघितलं जात नाही की तू कुठल्या जातीचा आहे। एक मोठा बांधव म्हणून आमचे बौद्ध समाजाचे तरुण, युवक किंवा सगळे अनुयायी तिथे त्यांच्या मदतीला जात असतात। असं आरोप जो होतोय हा निराधार आहे, यात वाद नाही, पण खरंच
महाराणी बौद्ध समाज जो असेल तो शिक्षणातून प्रगती करून पुढे गेलाय आणि मातंग समाज श्रद्धा अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटला असं वाटतंय. बरोबर की त्याचं कारणच आहे. आजही ते जे म्हणतात की आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ आहेच ना, लोकसंख्या प्रमाणाने मोठा भाऊ आहोत, पण एका कुटुंबामध्ये जसं कुटुंब प्रमुख कुणालाही कमी जास्त खायला देते नाही, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षण हे केलं दिलं त्यावेळी कुठल्याही जातीला त्यांनी किंवा SC समाजाची किंवा बौद्ध समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्यांना जास्त वर्ग हे दिलेलं नाहीये. सगळ्यांना म्हणून त्यांनी आरक्षण एकत्र दिलेलं आहे. बाबासाहेबांनी सर्वांच्याच पत्रामध्ये यामधून काही ना काही टाकलेलं नाही. मला सर्वप्रथम आपल्या निर्दर्शन बाबासाहेबांनी ज्या वेळेस राज्यघटना लिहिली, घटना लिहित असताना त्यांनी कोणत्याच जातीला झुकतं माप दिले नाही, सर्वांच्या पत्रात काही ना काही टाकलंय. पण मातंग समाजाचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होतो. आणि दुसरा विषय, महापुरुषांच्या बाबतीत टीका टिप्पणी होतीये, बाबासाहेबांच्या बाबतीत बोलल्या जात आहे ते महामानव आहेत, हे कितपत योग्य आहे? सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि जेव्हा भारतीय संविधान सुपूर्द करण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांनी ती राज्यघटना भारतीय संविधान भारतीय लोकांच्या नावे दिलेली आहे, अर्पण केलेली आहे. म्हणजे आम्ही भारताचे लोक किंवा कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठल्याही देवी देवतांच्या किंवा कुठल्याही महापुरुषांच्या किंवा कुठल्याही एका समूहाच्या नावे ती राज्यघटना दिलेली नाही. बाबासाहेबांनी सर्वप्रथम आम्ही भारताचे लोकांच्या नावे ती राज्यघटना दिलेली आहे. बाबासाहेबांनी त्यामध्ये कुठलाही जातीवाद केला नाही. राहिला विषय मातंग समाजाचे लोक जे बाबासाहेबांना जर विरोध करत असतील प्रकटपणे, मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो. आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत. लहान भाऊ मोठा भाऊ ज्याला चुलीत असं जर ते म्हणत असेल तर आम्ही ती लहान भावाला ओळखत नाही, आम्ही पण त्यांना चुलीत घालायची आमची ताकद आहे. जर बाबासाहेबांना जर कोणी विरोध करत असेल, भारतीय संविधानाला जर कोणी विरोध करत असेल, तर भगवान गौतम बुद्धाला जर कोणी विरोध करत जर असेल, आम्ही कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही